आजच्या प्रयोगाचे नाव आहे विजेपासून चुंबकत्व. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे विद्युत प्रवाह हा नेहमीच चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. ही कृती आपल्याला हे दाखवण्यास मदत करते. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅबतर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. जेव्हा वाहकातून विद्युत प्रवाह प्रभावित होतो तेव्हा इलेक्ट्रॉनमुळे वाहणाऱ्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्राची दिशा या विद्युत प्रवाहाची दिशा याच्यावर अवलंबून असते. यासाठी आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरत असतो. चला मग जाणून घेऊया या प्रयोगासाठी लागणारे साहित्य. ते म्हणजे बोर्ड, दिशादर्शक, सेल, एक पेपराची बॉबिन, सेलोटेप, कनेक्टर्स, कॉपर वायरचा गुंडाळलेला बंडल आणि स्टँड पेपर. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. त्यानंतर ही पेपर बॉबिन घ्यायची आणि एक कॉपर वायर घ्यायचं. याला आपल्याला गुंडाळायचं या बॉबिन. याचं एक टोक आपण आधी सेलो टेपने चिटकवून घेऊया. तर या प्रकारे आपण याला चिटकवून घेऊया. त्यानंतर याला गुंडाळायला सुरुवात करू. या प्रकारे आपण सगळं गुंडाळून घेतलेलं आणि याची दोन टोकं आपण घासून घेऊया सँड पेपरनी. ते असे पूर्ण चमकले पाहिजे. बघू शकता तुम्ही चमकला याला चमक आली आहे चांगली याच्यावर. आता आपण याला हे घेऊया बोर्डवर स्टँड लावूया आणि हे ते असं लावून घेऊया. त्यानंतर एक कनेक्टर घेऊया आपण, एक या बाजूला लावूया, दुसरं या बाजूला लावून घेऊया. त्यानंतर हे यामध्ये एक वायर घेऊया. हा लाल वायरासोबत आपण याला इथे घालून घेऊया. त्यानंतर हे सेल काढूया. आपण सेल टाकून घेऊया सेल होल्डर आणि आपलं स्टँड कंप्लीट करूया. त्याच्यावर आपल्याला ठेवायचा कंपास. त्याच्यावर ठेवूया आपण आपला हा कंपास. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं टोक जोडायचं आहे असं. बघू शकता ज्या साईडनं विद्युत प्रवाह आहे त्या साईडनं याची दिशा झालेली आहे. ही निडल हललेली आहे. जेव्हा ही निडल या साईडला होती ती या साईडला झाली आहे, म्हणजे विजेचा प्रवाह या साईडला आहे. विजा साईडला बसेला त्या साईडला विजेचा प्रवाह प्रभावित होत आहे. आता इथे काय झालं, जेव्हा आपण हा तार बॅटरीच्या काळ्या वायरला जोडतो तेव्हा हे आपलं सर्किट पूर्ण होते आणि यातून इलेक्ट्रॉन प्रवाहित व्हायला लागतात. त्यामुळे इथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्यामुळे हे सुईचं टोक जे दुसऱ्या बाजूला असते, ज्या साईडने इलेक्ट्रॉन प्रवाहित होत आहेत त्या साईडनं हे दिशेकडे हे जाते. यातून आपण काय शिकलो? पहिले शिकलो की कोणत्याही तारातून जर विद्युत प्रवाह वाहित होत असेल किंवा प्रवाहित होत असेल तर त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे रिलेमध्ये, दुसरा आहे विद्युत मोटर, तिसरा आहे विद्युत घंटा. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.